सणवार कोणताही असो, पण नावातच शाही असलेली अशी ही मिठाई कोणाला नाही आवडणार खायला? खायला देखील तितकीच अप्रतिम, अगदी आतून सुद्धा खूप फ्लेकी. चला तर आज आपण हीच रेसिपी शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे बालुशाही. तर इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे 1.5 कप मैदा घेतलेला आहे मी. त्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. चाळल्याने काय होतं, छान अशी फ्लेकी होती, हलका होतो मैदा, त्यामुळे खूप छान होतात त्यातून बालुशाही. तर आपल्याला पहिल्यांदा या मैद्याला चाळून घ्यायचं आहे. आज आपण पूर्ण मैद्याचीच पाहणार आहोत रेसिपी. या अगोदरची रेसिपी मी गव्हाची देखील टाकलेली होती आणि त्याला मला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला होता. त्याबद्दल सर्वांचे आभार. अर्थात याच्यात अजून फ्लेकी होण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट लागेल, ती म्हणजे बेकिंग सोडा. इथे मी 1/4 टीस्पून एवढाच बेकिंग सोडा घेतलेला आहे. तो देखील मैद्यासोबत छान असा चाळून घ्यायचा आहे, म्हणजे मैद्यासोबतच छान असा एकजीव होऊन जाईल. आता इथे मी तूप घेतलेलं आहे. हे तूप रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, कुठल्याही प्रकारे गरम करून घ्यायचं नाही किंवा फ्रीजमधलं कुठलंही असं काही नाही. रूम टेम्परेचरला जे तुमच्या घरात तूप असेल, शुद्ध तूप, तेच घ्यायचं आहे. इथे मी 4.5 ते 5 चमचे अंदाजे एवढं तूप वापरलेलं आहे. हा टेबल स्पून आहे. म्हणजे साधारणपणे 1.5 कप मैदा असेल तर त्यासाठी तुम्हाला 4.5 ते 5 चमचे तूप गरजेचं आहे. या तुपाला मैद्यासोबत छान असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी 5 ते 10 मिनिटं चोळलं तरीही चालेल. जेवढं छान असं मैद्याला तुपासोबत छान असं आपण मळून घेऊ, तेवढ्या सुंदर ह्या फ्लेकी होतात. अर्थात तुम्ही म्हणाल फ्लेकी होण्यासाठी काय काय इथं वापरलं जाते, तर ह्या सगळ्या स्टेप्स तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, त्या अजिबात वगळू नका. अगदी दोन्ही हाताने सुद्धा छान असं आपल्याला तुपाला छान असं मैद्यासोबत एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान असं पिठाला तूप चोळून झालेलं आहे. आता पुढची स्टेप म्हणजे अर्थातच दही. या ठिकाणी आपल्याला दही वापरायचं आहे. हे देखील मी साधारणपणे 4 टेबलस्पून इतकं दही वापरलेलं आहे. एखादा चमचा तूप जास्त चालेल, पण दही जास्त नको या रेसिपीमध्ये. आणि अर्थात अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही दही याच्यात मिक्स कराल, त्यानंतर मात्र या पिठाला अगदी अलगदपणे हँडल करायचं आहे. खूप जोरात असं हार्डली मळायचं नाही आपल्याला. हलक्या हाताने तो गोळा एकजीव करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, मी अगदी हलक्या हाताने करत आहे. आता दही सगळीकडे छान असं मिक्स झालेलं आहे, पण आता नुसत्या दह्यावरती पीठ पूर्ण बांधून होत नाहीये. इथे आपल्याला थोडीशी पाण्याची देखील गरज आहे, कारण नुसतं दही आणि तुपामध्ये गोळा बनणार नाहीये. तर थोडंसं आपल्याला अगदी हलक्या हाताने पाण्याचा शिंतोडा देत असं छान असं पीठ मळायचं आहे. फक्त काळजी हीच घ्यायची की मळताना खूप कडक असं पीठ मळायचं नाहीये आणि खूप दाबून देखील मळायचं नाहीये. अगदी हलक्या हाताने थोडं थोडं लागेल तसं पाणी आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल अगदी गोळा हा पूर्ण तयार तर झालेला नाही दिसत, सो तरी देखील असू द्या. तो गोळा तसाच ठेवा छान असा, जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा मळून. त्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा जर वाटलंच अगदीच ड्राय, तर थोडंसं द्या. आणि त्यानंतर एखाद्या ओल्या फडक्याने, एखाद्या ओल्या कपड्याने किंवा मी इथं पेपर टॉवेल घेतलेला आहे, तो ओला करून घेतलेला आहे आणि त्याला छान असं झाकून ठेवणार आहे. साधारणपणे आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतील याला छान असं झाकून ठेवायचं आहे. आता इथं आपण तोपर्यंत या बालुशाहीसाठी लागणारा साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. इथे मी ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने 2 कप, 2 वाट्या म्हणू शकता किंवा 2 मेजरमेंटचे कप साखर घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठी 1 वाटी, तीच वाटी घ्यायची आहे आणि तेवढं पाणी, म्हणजे साखर बुडेल इतपत पाणी.
आता इथे आपल्याला 1 तारी पाक बनवायचा नाही किंवा 2 तारी नाही. अगदी फक्त हा पाक आहे ना, असा चिकट झाला पाहिजे. जेव्हा आपण हाताने प्रेस करून बघू, त्यावेळेला हाताला फक्त चिकटपणा जाणवला पाहिजे. पण अगदीही पातळ नकोय. आता इथे आपण थोडंसं 1 चमचाभर दूध घालून घेणार आहोत. या पाकाला छान अशी उकळी आली की त्यानंतर. आता हे कशासाठी म्हणाल, तर बऱ्याच वेळा साखरेमध्ये मळी असते. तर ती स्वच्छ करून घेण्यासाठी. आता इथे पाहू शकाल तुम्ही माझं जे कडणी आलेलं आहे पातेल्याला, तर ते अगदी पांढरं शुभ्र आहे, स्वच्छ. कारण इथे बऱ्यापैकी मला साखर परदेशात असल्यामुळे स्वच्छ अशीच मिळते. पण जर तुम्हाला जाणवलं की तुमच्या इकडे मिळणारी साखरमध्ये बऱ्यापैकी मळी आहे, तर ती काढून घेण्याची ही एक स्टेप आहे. अशा पद्धतीने दूध घालून घ्यायचं आणि थोडंसं उकळून द्यायचं. छान उकळलं की कडाने जी मळी सगळी साचते ती बाहेर काढून घ्यायची. त्यानंतरचं महत्त्वाची अजून एक टीप म्हणजे इथं मी अगदी 1 चमचाभर लिंबाचा रस वापरणार आहे. आता हा कशासाठी म्हणाल, तर अर्थात बालुशाही जेव्हा आपण बनवू, साखरेच्या पाकात टाकू, त्यानंतर त्याच्यावर असं साखरेचा एक लेयर दिसतो, तर तो दिसू नये. क्रिस्टलायझेशन होतं साखरेचं थोडक्यात, तर ते होऊ नये म्हणून मी इथं थोडासा लिंबाचा रस घालून घेत आहे. सोबतच थोडीशी केशर देखील वापरायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं वेलची पूड देखील वापरू शकता. एक छान अशी उकळी आली की त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने साखरेचा पाक झाला पाहिजे. 1 तारी गरज नाहीये, फक्त हाताला असा चिकटपणा जाणवला पाहिजे. आता 20 मिनिटं देखील झालेली आहेत, तर पाहूया आपण आपलं पीठ कसं झाले ते. बघू शकता हलक्या हाताने मी एकजीव करत आहे. खूप असं त्याला हार्डली प्रेस करत नाही. त्याला छोटासा असा पीस काढून घ्यायचा आणि छोटे छोटे साईजच्याच मी इथं बालुशाही बनवत आहे. तुमच्या चॉईसवरती तुम्हाला किती मोठी हवी आहे ती. एका बाजूला तुम्ही पाहू शकता की मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेलही घालून घेतलेलं आहे आणि ती गरम करायला ठेवलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला तेल खूप कडकडीत फुल गॅसवरती जे गरम करतो तसं नको आहे. अगदी मी बारीक गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल खूप असं कडकडीतही नको, जेव्हा आपण बालुशाही तेलामध्ये टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही. अगदी निवांत ही प्रोसेस होऊ द्यात. कुठल्याही प्रकारे घाई करू नका. नाहीतर काय होतं, बालुशाहीत वरनं तर दिसतात छान असा कलर आलेला, पण आतून त्या कच्च्या असतात. तर त्या कच्च्या राहू नयेत म्हणून आपल्याला अगदी शांतपणे ही प्रोसेस हँडल करायची आहे. बघू शकता तुम्ही त्यांच्या त्या स्वतःहून वरती आलेल्या आहेत तळून झाल्यानंतर. म्हणजे त्याला सतत तुम्ही अगदी स्पूननी हलवू देखील नका, कारण जेव्हा त्याला असे फ्लेक्स येत असतात, खूप असे छान लेयर्स येत असतात, तर जेव्हा तुम्ही सतत त्याला चमच्याने हलवाल तर ते तुटण्याचा चान्स देखील असतो. स्वतःहून त्या वरती आलेल्या आहेत. आता आपण मग साधारणपणे एक 5 मिनिटांनी त्याला दुसऱ्या साईडनी पलटून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने करायचं आहे हे पण. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी छान अशा तळून घ्यायच्या आहेत. साधारणपणे एक बॅच तळून घेण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं देखील लागू शकतात. डिपेंड्स तुम्ही किती हेवी बॉटमचा पॅन घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टीही कन्सिडर केले जातील इथे. अशाच पद्धतीने मी या राहिलेल्या बालुशाही देखील तळून घेत आहे. चला तर मग आपल्या बालुशाही तर तळून झालेल्या आहेत. या ठिकाणी पाक देखील रेडी आहे आणि बालुशाही छान तळून तयार आहेत. तर आपल्याला बालुशाही अगदीच खूप गरम असताना पाकात घालायच्या नाही आहेत आणि पाक देखील खूप गरम नको, हलकासा कोमट हवा आहे पाक. तर त्याच वेळेला आपण या बालुशाही पाकामध्ये घालून घेणार आहोत आणि साधारणपणे 5 ते 10 मिनिटं त्याला छान असं पाकामध्ये रेस्ट करून देणार आहोत, जेणेकरून छान असा पाक आतपर्यंत मुरतो. इथे बघू शकता मी अशा पद्धतीने चाळणी घेतलेली आहे, जेणेकरून जेव्हा बालुशाही मी पाकातून बाहेर काढणार आहे तर त्याला असलेला पाक हा निथळून निघेल, म्हणून मी इथं चाळणी घेतलेली आहे. त्याच्यात एक एक बालुशाही काढून घेणार आहे आणि जो एक्स्ट्राचा एक्सेसिव्ह पाक आहे जो बालुशाही सोबत आलाय तो बरोबर सेपरेट होतो. अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि एक 15-20 मिनिटानंतर त्याचा पाक पूर्ण सेपरेट होतो एक्स्ट्राचा आलेला आणि आपण छान ह्या स्टोअर करू शकतो रूम टेम्परेचरला.
अर्थात ह्या खरपूस तळून निघालेल्या असतात खूप छान आणि यात दूध वगैरे असं कुठेच वापरलेलं नाही आहे. तर त्यामुळे ह्या रूम टेम्परेचरला छानपैकी टिकतात. वाह! काय सुरेख दिसत आहेत. रंग देखील तितकाच अप्रतिम असा आलेला आहे. बघू शकता तुम्ही. ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तरी देखील तुम्ही मला विचारू शकता.